व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू अज्ञान नाही तर ज्ञानी असल्याचा भ्रम आहे. ज्ञानाचा अर्थ बदलाचा स्वीकार करण्याची क्षमता बाळगणे असा आहे. आपण आपल्या लोभ आणि मूर्खपणामुळे स्वतःचे अस्तित्व नष्ट करत आहोत. जीवन कितीही कठीण असले तरी आपण नेहमी काही ना काहीतरी करून यशस्वी होऊ शकतो. मी असेही लोक पाहिले आहेत जे म्हणतात सर्व काही आधीपासूनच निश्चित आहे आणि आपण ते बदलण्यासाठी काहीही करू शकत नाहीत. ते सुद्धा रस्ता ओलांडण्यापूर्वी दोन्ही बाजूला पाहतात. तुम्ही वारंवार क्रोध किंवा तक्रारी करत असाल तर लोकांकडे तुमच्यासाठी वेळ राहणार नाही. जेव्हा एखाद्याची इच्छा संपूर्णपणे नष्ट होते तेव्हा त्याला प्रत्येक अशा गोष्टीचे महत्त्व समजते जे त्याच्याजवळ आहे. काम तुम्हाला अर्थ आणि उद्देश देते आणि याशिवाय जीवन अपूर्ण आहे. प्रत्येक व्यक्तीकडे आयुष्यात काहीतरी मोठे करून दाखवण्याची संधी असते, मग त्याच्या जीवनात कितीही अडचणी असू द्या. शांत लोकांची मनं बोलकी असतात. गमती नसतील तर आयुष्य एक शोकांतिका ठरेल. बुद्धिमत्ता म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता. कोणतीच गोष्ट परिपूर्ण नाही हा विश्वाचा सर्वसामान्य नियम आहे. परिपूर्णता अस्तित्वातच नाही. अपरिपूर्णतेशिवाय माझे आणि तुमचेही अस्तित्व नाही. मी कॉलेजमध्ये आदर्श विद्यार्थी नव्हतो कारण मी कॉलेजमध्ये जास्त वेळ नसायचो. त्याऐवजी मी स्वतःच्या सोबतीचा आनंद घेण्यात व्यस्त असायचो. आक्रमकता मनुष्याची सर्वात वाईट सवय आहे. आक्रमकता सभ्यतेचा नाश करते. मी 21 वर्षाचा होतो तेव्हापासून अपेक्षा ठेवणे सोडून दिले आणि त्यानंतर मिळालेली प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी बोनस ठरली. देवाने ब्रह्मांडाची निर्मिती केली तर त्यापूर्वी देव काय करत होते? सर्वात सोपे स्पष्टीकरण म्हणजे देव नाही. कोणीही विश्व निर्माण केले नाही आणि कोणीही आपले भाग्य निर्देशित करत नाही. बुद्धिमत्ता म्हणजे बदलाला स्वीकारण्यासाठीची क्षमता. जर तुम्ही प्रेम शोधण्यात भाग्यवान असाल तर ते तिथे आहे हे लक्षात ठेवा आणि ते फेकून देऊ नका.